नमस्कार, कसे आहात सगळे? स्टोरी टेलर श्रद्धा या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता वाजलेत सकाळचे 11. आमच्या बिल्डिंगमध्ये पेंटिंग चालू आहे, त्यामुळे ही सगळी त्याचीच तयारी आहे. किती सुंदर ढग दिसतात आणि किती छान आजचं वातावरण आहे. मगाशी ऊन होतं, पण आता बघून असं वाटतंय की थोड्या वेळाने पाऊस पडणार आहे. वातावरणाचं काही खरं नाही आहे. म्हणजे आता ऑक्टोबर चालला आहे, तर ऑक्टोबर हीट असायला हवी होती. नोव्हेंबर सुरू झाला आहे, तर थंडी पडायला हवी. पण अजूनही पाऊस पडतो आहे. आणि बरं, असं नाही की नुसता पाऊस पडतो आहे. एकदम ऊन असतं. म्हणजे सकाळी बघितलं तर खूप ऊन असतं. इतकं ऊन असतं की आपल्याला टोपी घालावी लागते आणि गॉगल लावावा लागतो, स्कार्फ घ्यावा लागतो. आणि थोड्याच वेळाने म्हणजे दुपारी किंवा असं एक संध्याकाळची वेळ आली की पाऊस पडायला लागतो आणि रात्री थोडी थंडी वाजते. कधी कधी पाऊस पडून गेल्यानंतर पण गरम होतं. सो चला किचनमध्ये जाऊ आपण. नमस्कार सगळ्यांना. आज आमची सकाळ थोडी उशिराच झाली. आम्ही थोडा लवकर उठला होता, त्यामुळे त्याचा नाश्ता करून झाला आहे ऑलरेडी. 2 उकडलेली अंडी आणि ब्लॅक टी हा होता त्याचा नाश्ता, आणि माझाही नाश्ता तोच आहे. हा माझा ब्लॅक टी आहे. मी थोडी उशिरा उठले, त्यामुळे माझा ब्लॅक टी प्यायचा राहिला आहे. तो मी नंतर पिन आता सलाडसोबत. आणि ही 2 अंडी माझ्या वाटणीची, जी मी आता खाणार आहे. पण निवांत बसून खाणे इतका वेळ नाही आहे माझ्याकडे, कारण मला जेवणाची तयारी करायची आहे. आज आम्ही लंचमध्ये सलाड खाणार आहोत. येस, आज मी एक हेल्दी न्यूट्रिशियस सलाड बनवते आहे, आणि त्याचीच रेसिपी मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावीशी वाटली, आणि तेच कारण आहे आज ब्लॉगिंग करण्याचं. तर इथे मी जवळजवळ 15 बदाम घेतलेत, आणि ते आता मी या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. गरम पाणी याकरता कारण मी आधी म्हणजे रात्री बदाम भिजत घालायला विसरले, आणि आता माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी पाणी गरम केलं आणि त्यात बदाम भिजायला ठेवलेत. आणि आता या उकडलेल्या अंड्यांवरती मी मीठ आणि ब्लॅक पेपर स्प्रिंकल केलं आहे, आणि आता ते मी काम करत करत खाणार आहे. मला उकडलेली अंडी खूप आवडतात. म्हणजे अंडी बऱ्याच फॉर्ममध्ये आपण कुक करतो, पण त्यात सगळ्यात जास्त मला उकडलेली अंडी आवडतात, बॉइल्ड एग्स. तर इथे मी आता भाज्या चिरून घेते सलाडसाठी. सगळ्यात आधी मी काकडी चिरून घेतली, त्यानंतर हा लेट्यूस आहे, लेट्यूस चिरून घेतला. आणि लेट्यूस झाल्यानंतर तो मी असा एका मोठ्या बोलमध्ये काढून साईडला ठेवते आहे. काकडी आणि लेट्यूस चिरून झाल्यानंतर मी गाजर चिरते. आता गाजर मी इथे बारीक चिरून घेते. तुम्हाला जर त्याचे उभे पातळ काप करायचे असतील तर तुम्ही तशा प्रकारे पण गाजर चिरू शकता, जसं आपण चायनीजला वापरतो ना तसं. आणि त्यानंतर माझ्या घरी स्वीट कॉर्न्स होते, तर ते पण मी पाण्यामध्ये बॉईल करून घेते. पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून तुम्ही बॉईल करून घेऊ शकता. मी मीठ नाही वापरलं, पण तुम्ही घालू शकता जर तुम्हाला घालायचं तर. आणि मी सलाडमध्ये पनीरचा वापर करते, तर इथे मी पनीरचे काही क्यूब्स आता मॅरिनेट करते. हळद, 2 चमचे लाल तिखट, मीठ, आणि त्यानंतर सीझनिंग म्हणजे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, पेपर, ब्लॅक पेपर, आणि अर्धा लिंबाचा रस, आणि 1-2 चमचे दही, असं सगळं आपण पनीरला लावून घ्यायचं. इथे मला अमित काहीतरी दाखवत होता फोनमध्ये महत्त्वाचं. तर 2 चमचे दही पण घातलं आहे मी. आणि आता पनीर व्यवस्थित छान मिक्स करून एक जवळजवळ 10-15 म्हणजे बाकीची आपली सगळी तयारी होईपर्यंत पनीर व्यवस्थित मॅरिनेट होतं. आता मी एका पॅनमध्ये ब्रॉकली सॉटे करून घेते आहे, आणि त्यासाठी मी नारळाचं तेल वापरलं आहे, व्हर्जिन कोकोनट ऑइल. तुम्हाला जर रेग्युलर रिफाईंड ऑइल वापरायचं असेल तर तुम्ही ते वापरू शकता, किंवा तुम्ही थोडंसं बटरही वापरू शकता, किंवा तूपही वापरू शकता. आणि त्याच पॅनमध्ये नंतर मी पनीर पण सॉटे करून घेतलं आहे. अँड नाव कम्स द इंटरेस्टिंग पार्ट. आता आपण ड्रेसिंग बनवतो आहे, सलाड ड्रेसिंग. त्यासाठी मी इथे 2 क्यूब पनीरचे घेतले, 3 चमचे दह्याचे घेतलेत, आणि त्यानंतर मी यामध्ये घालते आहे 1 हिरवी मिरची तोडून, आणि 1/2 टीस्पून मी पांढरे तीळ घेतलेत, आणि मगाशी जे आपण बदाम भिजवले होते ते सुद्धा मी साल काढून याच्यामध्ये घातलेत. त्यानंतर सीझनिंग आणि थोडंसं मीठ, आणि आता ह्याला आपण मस्त ग्राइंड करून पेस्ट बनवायची आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर ड्रेसिंग तयार झालं आहे आपलं. आणि ट्रस्ट मी, हे ड्रेसिंग इतकं
टेस्टी, इतकं यमी लागत होतं की जसं आपण कॅफेजमध्ये खातो ना, अगदी तसं लागत होतं. तर हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा. मी खरंच तुम्हाला इन्सिस्ट करते, हे ड्रेसिंग तुम्ही प्लीज घरी ट्राय करा. हे सलाड बनवताना तुम्ही खूप व्हेरिएशन्स करू शकता. तुम्हाला जर पनीर नसेल वापरायचं तर तुम्ही टोफू वापरू शकता. टोफू हल्ली मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो. काही नाही अगदी तर तुम्ही काबुली चणे, काळे चणे, मोड आलेले मूग, मोड आलेली मटकी वापरू शकता. भाज्यांचं पण तसंच आहे. तुम्हाला जर अगदीच एक्झॉटिक व्हेजिटेबल्स नसतील वापरायचे तर तुम्ही कॅप्सिकम वापरा, फरसबी आहे, कांदा टोमॅटो आहे, कोबी आहे. तर असे तुम्ही व्हेरिएशन्स देऊ शकता किंवा तुम्ही फळं पण यात घालू शकता. म्हणजे पोमोग्रॅनेट झालं, ॲपल झालं, पायनॅपल झालं, आंब्यांच्या सीझनमध्ये आंब्यांचा वापर करू शकता, चिकू आहे. तर अशा प्रकारचे व्हेरिएशन्स करायला खूप स्कोप आहे हे सलाड बनवताना. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग काय माहिती आहे? सलाडचं ड्रेसिंग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ड्रेसिंगने तुमच्या सलाडला अगदी ऑथेंटिक टेस्ट येणार आहे. आणि ड्रेसिंग्स पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात बाय द वे. तुम्हाला जर अजून ड्रेसिंगचे रेसिपीज हवे असतील तर मला कॉमेंट करून सांगा. मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. सो आपलं सलाड बनवून रेडी झालेलं आहे आणि ते खूप यम्मी झालं आहे, खूप छान झालं आहे. तुम्हाला अमितची रिॲक्शन बघून कळलंच असेल, खूप मस्त झालं आहे. सो हे सलाड आम्ही आता खाणार आणि त्यानंतर आम्ही सरळ संध्याकाळी जेवणार म्हणजे त्यामध्ये सुद्धा असंच काहीतरी सलाड किंवा बॉइल्ड एग्स किंवा असं काहीतरी खाऊ. सो या आता आम्ही जरा थोडंसं स्ट्रिक्ट डाएटवरती आहोत. आम्ही दोघेही फूडी आहोत त्यामुळे आम्हाला खूप असं जड जातं असं काहीतरी सलाड वगैरे खायचं म्हटलं की. पण मग मी विचार केला की इट्स ओके, खायचं तर आहे, करायचं तर आहे आपल्याला. मग थोडंसं आपण जे खातो आहे त्याला थोडंसं इंटरेस्टिंग बनवायला काय हरकत आहे, म्हणून थोडीशी मेहनत घेऊन आपण हे असं सलाड बनवू शकतो. ॲक्च्युली हे सलाड बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 15-20 मिनटं इनफ असतात. पण मला रेकॉर्ड पण करायचं होतं आणि बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे त्याच्यामध्ये टाईम थोडासा खेचला जातो. पण अगदी 15 ते 20 मिनटात हे सलाड बनवून रेडी होतं. भाज्या कापणं हाच एक टास्क असतो, त्या व्यतिरिक्त असं फार काही याच्यामध्ये हे नाही आहे. सो चला आता मी माझं सलाड एन्जॉय करते आणि आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.